सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। चैत्रवद्य एकादशी अर्थात उटीच्या वारी निमित्त श्री निवृत्तीनाथांचा रथोत्सव सोहळा पारंपरिक पद्धतीने भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न करण्यात आलाय। भूतलावरील सजीव सृष्टीप्रमाणे देवालाही वैशाखाचा दाह सुसह्य व्हावा या भक्तिभावनेतून चैत्रवद्य एकादशीला श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची संजीवन समाधी व मंदिराच्या गर्भगृहातील विठ्ठल रुक्मिणी आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या मूर्तींना काल दुपारी 2 वाजता चंदनाच्या उटीचे पारंपरिक पद्धतीने लेपन करण्यात येऊन रात्री 11 वाजता विधियुक्त पूजा करून उटी उतरवण्यात आली। ही उटी टिपाणमध्ये कालून भाविकांना प्रसाद रूपी वाटण्यात आली। हजारो भाविक ती उटी घेऊन कृतार्थ मनाने घरी परतले तर काही भाविक रथ सोहळ्यासाठी थांबले होते। वारीचे औचित्य साधून परंपरेनुसार आज श्री निवृत्तीनाथांचा रथ मिरवणूक सोहळा पारंपरिक पद्धतीने संपन्न करण्यात आला। सायंकाळी ठीक 6 वाजता टाळ मृदंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात श्री निवृत्तीनाथांची चांदीची प्रतिमा पाना फुलांनी सजवलेल्या पालखीत विराजमान करण्यात आली। पालखी मंदिरातून बाहेर आणून चांदीच्या रथात ठेवण्यात आली। रथा पाना फुलांनी सजवून त्यावर नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली। रथाला बैल जोडी जोडून रथाची पूजा देखील करण्यात आली। रथाचे सारथ्य प्रदीप तथा दादू गाजरे व सचिन शिकरे यांनी केले। ठीक 6:15 वाजता रथ मंदिरासमोर हलला। सर्वात पुढे झेंडेकरी, त्यामागे डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेले महिला विणेकरी, टाळकरी, पखवाज वादक, संस्थानांचे विश्वस्त, दिंड्यांचे मानकरी, नामवंत कीर्तनकार, त्यामागे नथांचा रथ, रथामागे भाविक असा सर्व लवाजमा निघाला। रथ नामदेव भवन, महाजन चौक, कुशावर्त चौक, तेलीगल्ली, बोहर पट्टी मार्गे श्री त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात पोहोचला। रथ मार्गावर ठिकठिकाणी सुवासिनींनी नाथांच्या प्रतिमेचं औक्षण केलं। मंदिरात शिवस्वरूप निवृत्तीनाथ आणि भगवान त्र्यंबकेश्वराची भेट घडविण्यात आली। नाथांची मूर्ती काही वेळ पिंडीवर व सभा मंडपातील कासवावर विराजमान करण्यात आली। मंदिराच्या प्रांगणात बराच वेळ अभंग गायन, भारुड गायन करण्यात आलं। यावेळी त्र्यंबकेश्वर मंदिर संस्थानचे विश्वस्त कैलास घुले, मनोज थेटे, प्रदीप तुंगार, रुपाली भूतळा उपस्थित होते। यानंतर रथ परतीच्या प्रवासाला निघाला। रथ लक्ष्मीनारायण चौक, मेंद्रोड मार्गे तीर्थराज कुशावर्तावर आणण्यात आला। तेथे जयंत महाराज गोसावी व अध्यक्ष घोटेकर यांनी नाथांच्या पादुकांना स्नान घातले। पवित्र गोदामाईला वंदन करून निवृत्तीनाथ मंदिरात नेण्यात आला। रात्री कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला। मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली। यावेळी संस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट सोमनाथ घोटेकर, विश्वस्त निलेश गाडवे, विश्वस्त तथा पुजारी हरिभक्त परायण जयंत महाराज गोसावी, अनिल महाराज गोसावी, योगेश महाराज गोसावी, माधवदास राठी, सच्चिदानंद गोसावी आदींसह ग्रामस्थ भाविक उपस्थित होते। पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे, पोलीस हवालदार सचिन गवळी सहकार्याने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर। नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की 2025-26 या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाईन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे। चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास एप्रिल महिन्यात 8% सूट, मे महिन्यात 6% सूट, जून महिन्यात 3% सूट मिळेल। तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी 5% किंवा 3000ची सूट मिळेल। नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित।